श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। आज आपण श्री पंत बोधपीठ 2 श्रींची पत्रे पत्रवाचनाच्या 11व्या आठवड्यात आज सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आजच्या या आपल्या या कार्यपत्र वाचनाची सुरुवात आपण भजन सेवेने करणार आहोत. तर मी बबन दादांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवेला सुरुवात करावी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज श्री गुरुदेव दत्ताय अवधूत. तूची आधार अवधूता, तूची आधार, तूची आधार अवधूता, तूची आधार. तूची जन्म दिधला रामा, तूची जन्म दिधला रामा. पाठी लाविला संसार अवधूता, पाठी लाविला संसार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार. साधन भक्ती काहीच नेने, साधन भक्ती काहीच नेने, चुकवी एरझार अवधूता, चुकवी एरझार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार. प्रेम लहरी उठली भजनी, प्रेम लहरी उठली भजनी, दत्ता प्रेम सागर अवधूता, दत्ता प्रेम सागर अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार, तुझी आधार अवधूता, तुझी आधार अवधूता, तुझी आधार. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बबन दादा. खूप छान भजन सेवा केलीत आपण. आता मी बाळासाहेब कसाळे आबांना विनंती करतो की त्यांनी भजन सेवा सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. आला आवाज? हो आला. सुरू. अंतरी अवधूत नामाचा
झेंडा रोविला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला बाहेरी द्वैत प्रपंचाला बाहेरी द्वैत प्रपंचाला फाटा दिदला फाटा दिदला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला जीव हा ब्रह्माची सत्य सद जीव हा ब्रह्माची सत्य सज अनुभव बाणला अनुभव बाणला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला बाहेरी द्वैत प्रपंचाला फाटा दिधला फाटा दिधला तरी अवधूत नामाचा झेंडा रोविला जीव शिव हे माया कल्पित जीव शिव हे माया कर्मित ऐसा बोध उदेला उदेला ऐसा बोध उदेला उदेला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला बाहेरी द्वैत प्रपंचाला फाटा दिधला फाटा दिधला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला त्रिपुटीची भ्रांती सांडून दत्त त्रिपुटीची भ्रांती सांडून दत्त दत्त भजनी रमला रमला दत्त भजनी रमला रमला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला बाहेरी द्वैत प्रपंचाला बाहेरी द्वैत प्रपंचाला फाटा दिदला फाटा दिदला अंतरी अवधूत नामाचा झेंडा रोविला श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. खूप छान भजन सेवा सादर केली. धन्यवाद. आता आपण आपल्या पहिल्या पत्र वाचनाकडे वळूया. आजचं पहिलं पत्र हे अमृत देसाई दादा पत्र क्रमांक 80 यावर विवेचन करणार आहेत.
तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनात सुरुवात करावी. धन्यवाद. आवाज येतो? हो, येतोय. अच्छा. श्री गुरुदेव दत्त. माझं जे पत्र जे आहे, हे पत्र आता जे मी वाचणार आहे, पत्र नंबर आहे 80 आणि हे यशवंत हरी कुलकर्णी यांना लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे मागच्या वेळी जे मला पत्र आलं होतं, ते विष्णू हरींना लिहिलं होतं. म्हणजे दोन्ही भावाभावांचे पत्र माझ्याकडे आलेले आहेत योगायोगाने. तर हे पत्र लिहिलेलं जे आहे, ते 24 ऑगस्ट 1890 साली हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे आणि हे पत्र त्यांच्या काही बोलवण्यावरून किंवा येण्यास आग्रह करण्यावरून लिहिलेलं पत्र दिसतंय. मी पत्राला सुरुवात करतो. प्रेमपूर्वक पत्र पोचले असं पंत म्हणतायत. समाधान वाटले. या प्रकारे वरचेवर स्मरण करून निष्काम लोभ वृद्धिंगत करीत असावे. श्री गुरुद्वादशीचा उत्सव संपल्यावर बाहेर येण्याचा बेत आहे समर्थ. ही समर्थ इच्छा असं पंत महाराज म्हणताय तिथे. सर्व काही अंतर्बाह्य व्यवहार श्री दत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्यानेच चालतात. जन्मस्थिती मृताची आधार तोच आहे. एक क्षण देखील मानवाच्या स्वाधीन नाही. अंशतः स्वातंत्र्याचा अभिमान धरणेच अनेक जन्मांचे दुःखास कारण होते. याकरिता चरण रजो हम अशा संकल्पनेने अभिमान त्याच्या चरणी अर्पून त्याच्या प्रेरणेने कोणत्याही प्रकारे घटाचे वर्तन घडेना. त्याची काळजी नको. येण्याविषयी आपली इच्छा व त्याप्रमाणे घडणे ही समर्थाच्या चैतन्यावरती अवलंबून आहे. सुवासना धरावी हे बरे. श्री सद्गुरूच्या ठिकाणी आपली भक्ती चांगली आहे, तीच वाढवून निष्काम करावी आणि त्याच्या सतत स्मरणी रत असावे. त्याच्या जवळ पुनरावृत्ती नको हेच मागणे असावे. आपला दत्त. पंत महाराजांनी प्रत्येक पत्र जे लिहिलेलं आहे, या प्रत्येक पत्रामध्ये त्यांनी फक्त मोजक्या गोष्टींचा आणि जो संदेश आपल्या शिष्यांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे तेवढंच लिहिलेलं आहे. हे जे त्यांनी तेवढंच लिहिण्याचा जे त्यांचा जो बेत असतो, याच्यातून आपल्याला जेवढं घ्यायचं आहे, म्हणजे उहापोह जास्त काही न लिहिता जितकं हवं आहे, जितकी समोरच्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा सांसारिक याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तितक्याच गोष्टीबद्दल त्याने स्पष्टपणे लिहिलेलं असतं. कारण पत्र त्यामुळं खूप छोट्या साईज मध्ये पत्र असतात. आता प्रेमपूर्वक पत्र पोहोचले म्हणजे याचा अर्थ की यशवंतनी पहिल्यांदा त्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि ते पत्र पोहोचलं असं पंत महाराज म्हणतायत. समाधान वाटले म्हणजे ते पत्र बघून त्यांना समाधान वाटलेलं आहे. आणि त्याचं उत्तर म्हणून पंत महाराजांनी हे लिहिलेलं पत्र इथे आहे. याच प्रकारे पुढे ते म्हणतात की याच प्रकारे स्मरण करून वरचेवर स्मरण करून म्हणजे नेहमी स्मरण करून निष्काम लोभ वृद्धिंगत करत असावे. याचा अर्थ जे पत्र तुम्ही लिहिलं पत्राद्वारे तुमचं तुम्ही नेहमी स्मरण करत असावं. म्हणजे पत्र नेहमी वरचेवर पाठवत असावं आणि ते पत्र कसं असावं असं पंत महाराज म्हणतायत की ते निष्काम लोभ असावा. त्याच्यामध्ये निष्काम लोभ म्हणजे लोभ आपण काय एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल किंवा एखाद्याकडे मागायची असेल तर आपण ती मागतो. इथे तसं नाही म्हटलेलं आहे. कारण निष्काम भक्तीबद्दल मी पुढे बोलणार आहे तर पुढच्या पॅरामध्ये आलेला आहे.
तर पहिल्या याच्यामध्ये ते म्हणतात, की निष्काम लोभ वृद्धिंगत करत असावे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती आपण प्रेम करतो, म्हणजे आता हे प्रेमाने पत्र लिहीत जावं असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. निष्काम प्रेमाने म्हणजे प्रेम असावं आणि त्या त्या अनुषंगाने ते पत्र लिहिलं जावं, असं पंत महाराजांना इथे म्हणायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, की तुमचं मागणं काही नसतं. फक्त तुम्ही एखादी गोष्ट समजून घेणं किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे स्वार्थ अशी भावना असता कामा नये, असं पंत महाराज इथे म्हणतायत. आता त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये पंत महाराज म्हणतायत, की श्री गुरु द्वादशीचा उत्सव संपल्यावर बाहेर येण्याचा बेत आहे आणि तरी ते पुढे म्हणतात, की समर्थाची इच्छा असं ते म्हणतायत. समर्थ इच्छा म्हणतायत. म्हणजे साधारणतः हे 24 ऑगस्ट 1890 साली लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यानंतर गुरुद्वादशीचा कार्यक्रम त्याच्यानंतर उत्सव येणार आहे. हे पंत महाराज इथे म्हणतायत. तो झाल्याशिवाय तरी आता मी बाहेर पडणार नाही. मी बाहेर नक्की पडेन, पण तोपर्यंत नाही येणार. तेही त्याचाही कर्तेपणा त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला नाही. ते म्हणतात समर्थाची इच्छा आहे. समर्थाच्या इच्छेने जर झालं तरच मी बाहेर पडेन असं पंत महाराज इथे सांगतायत आपल्याला. पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतायत पुढच्या याच्यामध्ये, सर्व काही अंतर्बाह्य व्यवहार दत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्यानेच चालतात, असं ते सांगतायत. म्हणजे आपल्या आपल्याकडे काहीच नाहीये. म्हणजे ते म्हणतील त्यांच्या इच्छेने सगळ्या गोष्टी चालत असतात. तिथे तुम्ही लुडबुड करण्याची गरज नाहीये, असं थोडक्यात पंत महाराजांना सांगायचं इथे. आणि त्यांना जाणीव करून द्यायची आहे, की तो जो चालतो, आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे. आणि त्यामुळे तो अंतर्बाह्य जे व्यवहार आहेत, हे दत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्याने चालतात, असं पंत महाराज म्हणतायत. त्यांचंच चैतन्य असल्याशिवाय उठणं, बसणं, फिरणं ह्या गोष्टी किंवा बोलणं, चालणं किंवा एखादी कृती करणं, ह्या गोष्टी शक्यच नाहीयेत, असं पंत महाराजांनी इथे पूर्णपणे जाणीव करून दिलेलं आहे. पहिल्या ओळीमध्ये ते निष्कामतेबद्दल ते बोलतायत आणि अ, इथे त्यांनी आपल्याला निष्काम कसं राहावं किंवा कसं असायला पाहिजे याचा अ, अ, थोडक्यात आपल्याला हे सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी. पुढे सर्व काही अंतर्बाह्य व्यवहार हे दत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्यातून चालतात. इथे मात्र त्यांनी विश्वास सांगितलेला आहे. पंत महाराज इथे म्हणतात, की त्याचा तुम्हाला विश्वास धरावाच लागेल. कारण का तर त्याच्या व्यवहारानेच चालतं आणि ते तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे आपल्यालाही सर्वांना ते माहिती आहे, की पंत महाराजांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की अंतर्बाह्य कसं आहे किंवा तो त्यांनीच का त्याच्या चैतन्यावरती का चालतो? तर विश्वामध्ये परब्रह्म जे आहे, ते त्याचाच भाग आपण असल्यामुळे त्याच्याच इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. आता पुढच्या वाक्यामध्ये पंत महाराज म्हणतायत, की जन्मस्थिती मृताशी आधार तोच. म्हणजे हे जरी सगळं असलं, तरी हे असे असताना त्याच्यामध्ये जन्म, स्थिती किंवा मृत्यू म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा आधार कोण आहे? तर तो पंत महाराजांनीच म्हणजे दत्त महाराजच आहेत. तेच चैतन्य सगळीकडे आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं नियंत्रण हे तोच करतो. याचं एक उदाहरण मी सांगतो, की पंत महाराज आपल्याला 1905 मध्ये पंत महाराजांची समाधी झालेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध पहिलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इतके सैनिक मारले गेले, पुरुष इतके मारले गेले, की ते लाखामध्ये पुरुष मारले गेले. पण तोच आधार आहे, हे इथे सिद्ध कसं होतं? तर त्याच्यानंतर एक अभ्यास झाला त्याच्यावरती खूप मोठा आणि त्या अभ्यासामध्ये असं निष्पन्न झालं, की जेवढे पुरुष मारले गेले, तेवढ्या पुरुषांच्या ठिकाणी पुढच्या 3 वर्षामध्ये जी आपत्ती जन्माला आली जगामध्ये, ज्या भागामध्ये ते घडलेलं होतं, युद्ध खूप मोठं झालेलं होतं आणि तिथे जे सैनिक मारले गेले होते, तिथे मुलींच्या पेक्षा मुलांची संख्या ही खूप जास्त जन्माला आली. म्हणजे हे कोण करतं? तर हे पंत महाराज इथे आपल्याला त्याच्या आधी पंत महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात हा प्रयोग पुढे झालेला आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाचा जो प्रयोग आहे, त्याचं 10 पानाचं एक लिटरेचर माझ्याकडे मी घेतलेलं आहे. तर ते कोणाला वाचायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल, तर ते घेऊ शकतात. म्हणजे थोडक्यात मला इथे सांगायचं आहे, की हे कोण करतं? तर हे दत्त महाराजांच्या चैतन्यावरतीच सगळं चाललेलं आहे. म्हणजे तुमचं त्याच्यात स्वतःचं असं काही
नाही. त्याच्या पुढे ते असं म्हणतायत, की एक क्षण देखील मानवाच्या स्वाधीन नाही असं ते म्हणतायत. आणि ते खरंच आहे. तुमच्या स्वाधीनी तुमचं काय आहे? तुमच्या स्वाधीन स्वतःचं तुमचं काहीच तुमच्या स्वाधीनी नाहीये. म्हणजे ना तुमचा श्वास स्वतःच्या स्वाधीन आहे, ना तुमच्या तुम्ही एकटेच आहात आणि तेच तुम्ही स्वतःच तुम्ही तेच चैतन्य आहात. म्हणजे तुमच्या त्या चैतन्याचा हा एक भाग असल्यामुळे तुम्ही वेगळे आहात असं तुम्ही म्हणूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही वेगळे नाही, तर मग तुमच्या हातात काहीच नाहीये असं पंत महाराजांना इथे सांगायचंय. आणि त्याच्यावरती इथे भक्ताला पान नंबर 35 मध्ये आणि प्रेमतरंग 23 मध्ये पंतांनी त्याच्यावरती बरंच हे दिलेलं आहे. विश्लेषण त्याच्यावरती दिलेलं आहे. आणि इथे पंत महाराज आपल्याला वेळेची जाणीव करून देतायत, की कुठलाही क्षण तुझ्या हातात नाहीये, असं पंत महाराज ह्या वाक्यामध्ये म्हणतायत. वेळेची जाणीव करतात. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला निष्कामतेबद्दल त्यांनी सांगितलं. दुसऱ्यामध्ये विश्वासाबद्दल सांगितलं, की बाबा इथे जे आहे सर्व अंतर्बाह्य जो काही व्यवहार चालतो, तो पंत महाराजाच्या परिपूर्ण चैतन्याने चालतो, असा पूर्णतः विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये इथे वेळेची जाणीव करून दिलेली आहे, की हे जो आधार आहे, तो काय आहे? तर तो त्याचाच आधार आहे. त्याचाच आधार असल्यामुळे तुझ्या हातात काहीच नाहीये. म्हणजे तू पराधीन आहेस. तुझ्या हातात काहीच नाहीये. म्हणजे चौथ्या वाक्यामध्ये एक क्षणी मानवाच्या स्वाधीन नाही. तिथे तू पराधीन आहेस याची जाणीव करून पंत महाराज आपल्याला देतायत. आता पुढच्या वाक्यामध्ये ते असं म्हणतायत, अंशतः स्वातंत्र्याचा अभिमान धरणेच अनेक जन्मांचे दुःखाचे कारण आहे, असं ते म्हणतात. अनेक जन्मास दुःखाचे कारण आहे, असं ते म्हणतात. असं पंत महाराज आपल्याला का सांगतायत? की मुळात त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय, की निष्काम लोभ असावा. आता हा निष्काम लोभ जो आहे, तो लोभ जर तुमच्याकडे असेल, तर मग अभिमान धरण्याचा संबंध येतोच कुठे? अंशतःही स्वातंत्र्य तुमच्याकडे नाही आहे आणि तो हा जो ह्या अभिमान धरणं हेच मुळात दुःखाचं कारण आहे. मूळ जर दुःखाचं कारण शोधलं, तर आपल्याला एखादी गोष्ट अपेक्षित असणं आणि ती न झाली म्हणजे आपल्याला दुःख होणं, हेच कारण आहे. तर तेच तुम्हाला ते काढायला सांगतायत, की ते तुम्ही तसा अभिमान धरू नका. म्हणजे एखाद्याला कुणी काही मदत केली किंवा एखादी गोष्ट आपल्याला इच्छित आहे, अपेक्षित आहे, की मला ती मिळावी. ते सरळ म्हणतायत वरती, की त्याच्याच हे जे चैतन्याने सगळं चालत असतं, मग तुम्ही तुमची इच्छा ठेवून तुम्ही काय करणार? म्हणजे जरी तुम्ही तुमची इच्छा ठेवल्या, तरी त्या इच्छेनुसार तो म्हणेल तेव्हाच ते घडेल, तोपर्यंत ते घडणार नाही, असं पंत महाराज इथे सांगतायत. आता त्याच्यावरती पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, याकरिता चरण रजोः अशा संकल्पनेने अभिमान त्याच्या चरणी अर्पून, त्याच्या प्रेरणेने कोणत्याही प्रकारचे घटाचे वर्तन घडेना, असं पंत महाराज इथे म्हणतायत. म्हणजे त्याची काळजी नको, असं ते सांगतायत. म्हणजे पंत महाराजांनी इथे सांगितलंय, की तुमचा जो अभिमान आहे, तो अभिमान तुम्ही म्हणजे अ, तनु मन धन अर्पण जे सांगितलेलं आहे, तसा इथे अभिमान अर्पण करायला सांगितलाय आणि तो तो एकदा तुम्ही अर्पण केला म्हणजे त्याच्या इच्छेनुसार तुमचं वर्तन कसं का घडेना असं ते म्हणतायत. म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका थोडक्यात त्यांनी तेच सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, की तुझ्याकडे तू कर्ता भाव आता ह्या वाक्यामध्ये ते म्हणतायत, की तू कर्ता भाव तुझ्याकडे अजिबात मुळीच घेऊ नकोस असं पंत महाराज सांगतायत. आणि याच्यामध्ये भक्ताला च्या पान नंबर 28 आणि 78 वरती पंत महाराजांनी सुरेख चरण रजोवरती एक विश्लेषण आपल्याला दिलेलं आहे. ते विश्लेषण अ, अ, इथे हां, त्याच्यावरती खूप मोठं विश्लेषण तिथे दिलेलं आहे. हां, तर पुढच्या वाक्यावरती मी जातो. येण्याविषयी म्हणजे येण्याविषयी आपली इच्छा व त्याप्रमाणे घडणे हे समर्थाच्या चैतन्यावर अवलंबून आहे असं म्हणतात. त्याच्या पुढचं वाक्य जर आपण पाहिलं तर तिथे पंत महाराज असं म्हणतायत, की येण्याविषयीची इच्छा जरी त्यांना वाटली, तरी ते कोणावरती हे आहेत अवलंबून आहेत असं ते म्हणतायत, की समर्थाच्या चैतन्यावरती अवलंबून आहे असं म्हणतात. जर समर्थाने मला इच्छा दिली, की बाबा तू जा म्हणून माझी असून म्हणजे मी जरी माझी असली, तर समर्थाचं त्याला सामर्थ्य पाहिजे आणि ते असेल,
तरच मी तिथे येऊ शकतो. म्हणजे हे पत्राच्या अनुषंगाने पंत महाराज म्हणतायत, की त्यांची यशवंतांची जी इच्छा होती, की तुम्ही आमच्याकडे यावं, त्या इच्छेवरती हे पत्र ह्या त्या इच्छेचं हे उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे, की येण्याविषयीची इच्छा जी आहे व त्याप्रमाणे घडणे, हे कोणाच्या हातात आहे? तर समर्थाच्या हातात. म्हणजे पंत महाराजांनी कुठेही कर्ता भाव हा स्वतःकडे कधीच ठेवलेला नाहीये. त्यांनी आपल्याला हा एक धडा घालून दिलेला आहे, की बाबा तुमच्याकडे जर कर्ता भाव तुम्ही जर घेतलात, तर तो तुमच्या स्वाधीनच नाहीये. तो जो कर्ता भाव आहे हा तुम्ही घेऊच नका आणि कुठलीही इच्छा तुमच्या मनाप्रमाणे चालणारी नाही. समर्थाला वाटलं तर तो करेल. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. थोडक्यात असंच इथे सांगायचंय. आणि त्याच्यापुढे ते म्हणतायत सुवासना धरावी. सुवासना म्हणजे जरी असं असलं तरी सुवासना धरावी याचा अर्थ असा, की जरी समर्थाच्या चैतन्यावरती जरी अवलंबून असलं, तरी तुम्ही येईल अशी आशा बाळगून तुम्ही जरी राहिलात, तरी हरकत नाही असं पंत महाराजांनी इथे म्हणायचं. म्हणजे सुवासना म्हणजे तुम्ही याल अशीच वासना तुम्ही धरावी. हे बरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तशीच धरलेली बरी म्हणजे मी येईन असं तुम्ही समजून चाला. फक्त माझ्या स्वतःच्या मनाप्रमाणे मला येता येणार नाही, तर समर्थांच्या चैतन्यावरतीच मी अवलंबून आहे असं ते म्हणतायत. म्हणजे पंत महाराज इतक्या उच्च कोटीवरती असताना सुद्धा पंत महाराज जर म्हणत असतील, की सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत, त्या पंत महाराज त्या गुरुच्या समर्थांच्या चैतन्यानीच घडत असतात. मग आमच्यासारख्यांना किंवा आपण जो भाव धरतो, की मी करता, मी हे करतो, मी ते करतो, मी याला मदत केली, त्याला याचा काही उपयोग नाही असं पंत महाराजांनी इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. श्री त्याच्या पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे, की श्री सद्गुरूच्या ठिकाणी आपली भक्ती चांगली आहे, ती वाढवून निष्काम करावी असं पंत महाराज इथे म्हणतायत आणि त्याच्या सतत नामस्मरात त्याच्या सतत नामस्मरणी रत असावे असं इथे पंत महाराजांनी पुढच्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता निष्काम भक्ती पंत महाराज परत-परत आपल्याला सांगतायत. भक्ती चांगली आहे असं ते म्हणतायत. म्हणजे तुम्ही जे करताय ती भक्ती चांगली आहे. तीच वाढवून निष्काम करावी असं पंत महाराज म्हणतात. आता निष्काम भक्ती आणि सकाम भक्तीमधला फरक पंत महाराजांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचा एक छोटंसं हे सांगतो, उदाहरण सांगतो, की पंत महाराज त्यांचा सांगण्याचा उद्देश याच्या मागे काय आहे, की जेव्हा तुम्ही सकाम भक्ती जेव्हा करताय, तेव्हा सकाम भक्तीमध्ये तुमचं काहीतरी मागणं असतं आणि ते मागणं असणं म्हणजे त्या पंत महाराजांच्याकडून तुम्ही सेवा करून घेताय आणि तो तुमचं काही सेव्य नाहीये. पंत महाराज म्हणजे सद्गुरू आपला काही सेव्य नाहीये. हे पंत महाराजांना इथे सांगायचंय. त्यामुळे तुम्ही जी निष्काम भक्ती जी आहे, तुम्ही कुठलीही भावना न ठेवता किंवा स्वार्थी भावना नसता, ती जर वाढवत राहिलात, ती सतत वाढवत राहून नामस्मरणे रत असावे म्हणजे तीच तुम्ही सतत वाढवत राहा आणि मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे किंवा जे नामस्मरण आहे किंवा जे मूळ तत्व जे आहे त्याच्याशी निगडीत त्याच्या चरणाशी तुम्ही एक स्वरूप राहायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या स्वरूपाशी तुम्ही लीन असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुढे ते म्हणतायत, त्याच्या जवळ पुनरावृत्ती नको हेच मागणे असावे. त्याच्या पुढे त्यांनी पंत महाराजांनी सांगितलंय. आता हे करण्याच्या मागचा उद्देश काय आहे, की परत-परत जन्माला येणं आणि परत-परत आपण जन्माला येऊन जे आपण मरण किंवा जन्म जे असं म्हणतो, तर ही पुनरावृत्ती परत-परत नको आहे. हे कधी होईल? जर तुम्ही निष्काम भक्ती किंवा पंत महाराजांनी ज्या गोष्टी वरती सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी जर सगळ्या तुम्ही केलात, तर हे होऊ शकतं. नाहीतर परत-परत आपण जन्माला येणार आणि त्याच-त्याच गोष्टी पुन्हा तेच दुःख, त्याच सगळ्या गोष्टी, सुख म्हणजे सुख-दुःखाच्या ह्याच गोष्टी सगळ्या. तर हे सगळं पंत महाराज म्हणतायत, की हे सगळं नको. हेच म्हणजे पुनरावृत्ती नको. हे मागणे असावे असं ते सरळ-सरळ सांगतायत. कारण तुम्ही स्वतःला कोण आहे, हे सगळं जाणून देण्याचं पंत महाराजांनी इथे काम केलेलं आहे. ते जाणून घेण्याबद्दल पंत महाराजांनी इथे सगळं लिहिलेलं आहे. आणि अ, पुढच्या हां, आता ह्या तिसऱ्या इथे पंत महाराजांची येण्याची इच्छा जी म्हटलेली आहे, तिथे पंत महाराजांनी पूर्ण समर्पण जे आहे त्यांचं, ते समर्पित भावनेने तिथे पंत महाराजांनी म्हटलेलं आहे, की येण्याची इच्छा जी आहे ती चैतन्यावरतीच अवलंबून आहे किंवा त्यांच्यावरतीच समर्थाच्या चैतन्यावरतीच अवलंबून आहे असं म्हटलेलं आहे. आता इथे जी यशवंतना लिहिलेली आहेत, ती जवळ मला वाटतं 6-7
6 पत्र टोटल लिहिलेले आहेत. त्यापैकी हे एक जे पत्र होतं, हे एवढं सुंदर पत्र आहे आणि याच्यामध्ये गर्भित अर्थ इतका सुंदर दिलेला आहे, की तो जर वाचावा तितका कमीच आहे. म्हणजे तो तुम्ही 4 वेळा वाचला, 5 वेळा वाचलं. मी खूप वेळा या पत्राला वाचून बघितलेलं आहे. त्याच्यातून आपण जितकं वाचत जातो, तेवढा आपण सखोल अभ्यास करत जातो आणि हेच पंतांनी सांगितलेलं आहे, की मला तुम्ही विसरू नका, असं ते पंत महाराज म्हणतायत. आता इथे पंत महाराज इथे 82 नंबर भक्तालापमध्ये 82 नंबरच्या पानावरती पंत महाराज म्हणतायत, की "पाहिजे ते कर, पण मला विसरू नकोस. तुझ्या योग्य क्षमेचा भार मजवर घालून निश्चिंत राहा," असं ते म्हणतायत. म्हणजे पंत महाराजांना सांगण्याचा परत-परत पंत महाराज आपल्याला सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी, की जे काय आहे, ते तू तुझ्यावरती घेऊ नकोस. तू सगळं विसरून जा. तू फक्त मला विसरू नको एवढंच सांगितलेलं आहे. तुझ्या सर्वस्वाची काळजी मला आहे. परमार्थ परमार्थ सिद्धार्थ हां, सिद्धार्थ विनाकारण कष्टू नकोस असं त्याने म्हटलेलं आहे. आणि निष्काम भजनी रम असं पंत महाराज पुढे म्हणतायत. म्हणजे त्यांनी परत-परत आपल्याला काय सांगितलंय, की तू निष्काम भावना तुझी जर असेल, तर तुला कुठलीही गोष्ट म्हणजे तू माझ्या जवळ आहेस असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो, की तुला निष्काम भावना ठेवायला सांगितली आणि ती निष्काम भावना प्रत्येक ठिकाणी तू ठेव. म्हणजे तू निष्काम लोभ ठेव, निष्काम भक्ती कर किंवा ह्या गोष्टी पंत महाराज आपल्याला सांगतायत. ज्याचे प्रमाणे वागत जा, ज्यास त्याप्रमाणे वागत जा. म्हणजे पंत महाराज इथे तुम्हाला शिकवण पण देत आहेत, की निष्काम भक्तीत जरी तू भजनात किंवा भक्तीत जरी रमलास, तू विनाकारण कष्टू नकोस. तरीही ज्यास त्याप्रमाणे वागत जा. म्हणजे जसा समोरचा वागतो त्याला तसाच तू वागत जा, असंही पंत महाराज सांगतायत. म्हणजे ते असं नाही म्हणत, की बाबा तू काहीच म्हणजे समोरच्याला तू काही बोलू नकोस किंवा काही नको. तर समोरचा जसा वागतो तसा तुला वागायला तसंही पंत महाराज सांगतायत. मोक्ष, पंथ, ध्वज उभारू नकोस, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथे त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे, की तू मोक्षच तुला मिळालेला आहे. म्हणजे तू तू मूळचाच मोक्ष तुला मिळालेला आहे, असं पंत महाराज म्हणतायत. हे ह्या इथे ठासून त्यांनी या वाक्यामध्ये तिथे सांगितलेलं आहे. तू कुठेही जाऊ नको. बसल्या ठिकाणी सर्व काही वृत्ती, प्रवृत्ती, निवृत्ती, वैभव पुरवून देतो, असं पंत महाराजांना जे सांगितलेलं होतं किंवा पंत महाराजांनी सुद्धा आपल्याला इथेच तेच सांगितलेलं आहे. असं कल्लेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला पुन्हा-पुन्हा ते सांगायचा प्रयत्न करतात, की बाबा तुम्ही असंच राहा म्हणून. आणि पुढे ते म्हणतायत, की "तुला मी सोडत नाही. माझे स्मरण तू सोडू नकोस." म्हणजे पंत महाराजांनी पुन्हा-पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे, की ते तर आपल्याला सोडणारच नाहीयेत. पण त्यांचं स्मरण जर आपण सोडलं, तर मग ते आपल्याला कसं पकडतील? म्हणजेच पंत महाराजांना पुन्हा-पुन्हा सांगायचं आहे, की बाबा तुम्ही जे म्हणजे आपल्या नामस्मरणाचा जो त्यांनी परत-परत आपल्याला आठवण करून दिलेली आहे, ती नामस्मरण करत राहायला पंत महाराज सांगतायत आपल्याला. आणि अ, ह्या पत्रामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, की पंत महाराजांनी "एक क्षण देखील तुझ्या स्वाधीन नाही" असं पंत महाराज म्हणतायत. आणि तो एक आहे खूप सुवासना नेहमी धरायला त्यांनी सांगितली या वाक्यामध्ये. अ, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी निष्काम भक्तीबद्दल किंवा निष्काम भक्तीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अमृत दादा. खूप छान या पत्राचं विवेचन केलं तुम्ही. आता मी आबांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. बोल ना. हॅलो, आवाज हा, येतो? येतोय आवाज. हो. धन्यवाद अमृत. तयारी नाही म्हणत चांगलं विवेचन केलं. धन्यवाद, धन्यवाद. आपल्याजवळ जे आहे ते निष्कामपणे देऊन टाकणं हीच तयारी आहे आपली. यशवंत हरींना लिहिलेले पत्र प्रेमपूर्वक पत्र पोहोचले.
समाधान वाटले. तुमचं आलेलं पत्र प्रेमपूर्वक होतं, आनंदाचं होतं, समाधान वाटलं त्याच्यापासून. याच प्रकारे वरचेवर स्मरण करून, याच प्रकारे वरचेवर आठवण येऊन पत्र यावीत असं म्हटले त्यांनी. निष्काम लोभ वृद्धिंगत करीत असावे. निष्काम म्हणजे अनिमित्त. त्याच्यामध्ये काही निष्काम लोभ असं म्हटले त्यांनी. म्हणजे विशेष असा काहीतरी मागणीचा लोभ असावा किंवा काही हेतू ठेवून केलेला लोभ असावा असं काही नाही. निष्काम लोभ वृद्धिंगत करावा. वृद्धिंगत म्हणजे तो वाढीला लागावा. गुरुद्वादशीचा उत्सव संपल्यावर बाहेर येण्याचा बेत आहे. आता गुरुद्वादशी म्हणजे पंत महाराजांना बालमुकुंद यांच्याकडून अनुग्रह झालेला परमंगल दिवस. त्या गुरुद्वादशीच्या उत्सवाचा पंतांच्या पत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. पंतांनी सुद्धा स्मरणपूर्वक सांगितलेलं आहे की हा उत्सव तो या उत्सव असा झाला वगैरे वगैरे सगळी जी सांगितलं. तर सहज या गुरुद्वादशीच्या निमित्तानं एक गंमत म्हणून आठवणीत आली म्हणून भाऊसाहेबांची आठवण सांगतो. भाऊसाहेब एकदा माझ्याकडे गुरुद्वादशीच्या कार्यक्रमाला आले होते भोसरीला. तर भाऊसाहेब म्हणले, बाळ्या, गुरुद्वादशीच्या दिवशी पंतांना अनुग्रह झाला म्हणजे ते काय मुहूर्त बघून गेले नव्हते बघ. अरे गुरुद्वादशी त्याच्या अनुग्रहासाठी धावत आली. म्हणजे त्या घटनेवर, त्या गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर किंवा ह्याच्यावर मुहूर्तासाठी म्हणून पंत महाराज गेले नव्हते, तर ती गुरुद्वादशीच तिथं धावत आली. म्हणजे इतका भाऊंचा सुद्धा पंतांच्यावर प्रेमा होता, इतका उत्कट प्रेमा की सर्व आपोआपच मुहूर्तात वगैरे कशात अडकणारा तो माझा पंत नव्हता बघ. असं श्री गुरुदासीचा उत्सव संपल्यावर बाहेर येण्याचा बेत आहे. साधारणतः त्याच्यानंतर गुरुदासीचा उत्सव झाल्यानंतर नाताळच्या वगैरे सुट्ट्या पडायच्या म्हणून त्यांचा विचार असेल. कारण पंत महाराज शिक्षक होते, सर्व्हिसला होते, नोकरी होती त्यांची. सर्व काही अंतर्बाह्य व्यवहार श्रीदत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्याने चालतात. ह्या जगाचा गाडा दत्त महाराजांच्या इच्छेनेच चालतो, त्यांच्या कृपेनेच चालतो. नियंता सगळा तोच आहे. म्हणून त्यांनी म्हटले पुढे की जन्म स्थिती मृत्यूशी आधार तोच. उत्पत्ती स्थिती लयाला सगळा आधार तोच आहे. एक क्षण देखील मानवाच्या अधीन नाही. नाही स्वाधीन काही तुझ्या, श्रमसी संसारी कितीतरी. 1516 क्रमांकाचं पद आहे, त्याच्यामध्ये महाराज म्हणतात काही स्वाधीन नाही तुझ्या, तरीही तू संसारामध्ये कितीतरी श्रमतोस. कारण माझ्या स्वाधीन आहे असं समजून तू स्मरतोस, कष्टतोस. तर आपल्या स्वाधीन काही नाही, एक क्षण देखील मानवाच्या स्वाधीन नाही. आपल्याला समजून घ्यायचं ते हा भाग. तो तू सुद्धा त्यांनी यशवंतर्याला म्हटलेले की आपल्या स्वाधीन काही नाही ही गोष्ट लक्षात घे. अशा स्वतंत्रपणाचा अभिमान धरणेच अनेक दुःखास जन्म कारण. आणि एवढं होऊन सुद्धा स्वतंत्रपणाचा मीच सगळं करतो, माझंच स्वातंत्र्य आहे, माझ्या स्वातंत्र्य असतो, या सगळ्या गोष्टी घडत्यात, मीच घडवून आणतो, ह्याचा परिणाम दुःखास कारण होतो. याकरता चरणरजोम अशा संकल्पाने अभिमान त्याचे चरणी. दत्ता मी तुझा, दत्ता मी तुझा, तुझ्या चरणीचा रस, तुझ्या चरणीच रज होऊन राहणारा, तुझ्या चरण धुळच मी, असं म्हणून तिथं पडून राहणं. आपण कुणीच नाही असं समजणं म्हणजे अभिमान रहित होणे. आपलं ओझं सगळं काढून टाकायचं. त्याच्या प्रेरणेने कोणत्याही प्रकारचे म्हणजे चरणरजोम अशा प्रकार संकल्पाने अभिमान त्याच्या चरणी अर्पून त्याच्या प्रेरणेने कोणत्याही प्रकारे घटाचे वर्तन घडेना त्याची काळजी ना. आपण त्याच्या चरणावर आपलं सर्वस्व एकदा अर्पण केलं ना की मग त्याच्या प्रेरणेने, त्याच्या इच्छेनं आपल्या घटाचं, आपल्या देहाचं, आपल्या प्रपंचाचं, आपलं सर्वस्वाचं काय होईल ते होऊ देत. मग त्याची काळजी आपल्याकडे नको. येण्याविषयी आपली इच्छा याप्रमाणे घडणे ही समर्थाचे चैतन्य. तुझं येणं, तुझं ये म्हणून बोलवणं हे सुद्धा निमित्तच, मी येतो म्हणून म्हणणं हे सुद्धा निमित्तच. पण तसं घडणं ही दत्ताची इच्छा, ही समर्थाच्या चैतन्यावर अवलंबून आहे. सुवासना धरावी, मग त्याच्यामध्ये आपली इच्छा चांगली असावी, सदिच्छा असावी. येतील महाराज, बोलवलंय येतील. श्री सद्गुरूच्या ठिकाणी आपली भक्ती चांगली आहे. त्यांना म्हटलेलं आहे की बाबा तुमची भक्ती चांगली आहे सद्गुरूच्या ठिकाणी, ती
वाढवून निष्काम करावी, हितूरहित करावी, मागणे रहित करावी, अपेक्षा रहित करावी आणि त्याच्यात सतत नामस्मरणी रत असावे. आणि नामस्मरण मात्र सतत, नामानुसंधान कायम असावं, स्मरणानुसंधान कायम असावं. म्हणजे आपण त्याचाच होऊन राहावं आणि त्याच्या सतत नामस्मरणी रत असावे. त्याच्याजवळ पुनरावृत्ती नको हेच मागणे असावे. नको नको पुनरावृत्ती, अद्वय भजनी रमोवृत्ती, दत्ता भोगवी स्वरूप सोहळा, लागो रे तुझे ध्यान दया या पदामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे. अद्वय भजनी रमोवृत्ती, पुनरावृत्ती देहाची नको. तुझ्या तुझं आणि माझं जे ऐक्य आहे तिथं माझी वृत्ती रमू देत, तसंच होऊ देत. आणि दत्ता भोगवी स्वरूप सोहळा ह्याची मागणी असावी. मागणं हे असावं. काय मागणं असावं तर हे मागणं असावं. निष्काम भक्ती करावी, बाकी हेतुरहित असावे. पण मागणं जर असलंच तर पुनरावृत्ती नको हेच मागणं असावं. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. अमृत दे साई. अमृत देणारा आमचा फार छान बोलला आणि त्यानं या यशवंत हरींच्या पत्राचा अर्थ आपल्याला खूप छान रीतीने सांगितला. म्हणत त्यांनी अभ्यास चांगला केलेला दिसून आला. साहेबांनी पत्राचा सगळंच परामर्श घेतला. त्याच्यात 2-3 गोष्टी फक्त राहिलेल्या आहेत बोलायच्या. त्यामुळे पहिल्या परिच्छेदामधलं निष्काम लोभ वृद्धिंगत व्हावा हे जे म्हणणं आहे हे पंत महाराजांचं व्यक्तिगतरित्या त्याला सांगणं आहे की तुझा माझ्यावरचा लोभ जो आहे गुरु म्हणून तो निष्कामपणानं वाढत जावा. मला आणि लोभ आहे असं का पंत महाराज म्हणतात तर तू प्रेमपूर्वक मला पत्र पाठवलेलं आहेस, त्यावरून तुझा लोभ समजलेला आहे की तुला मी हवा आहे. गुरु म्हणून मी तुला हवा आहे हे मला समजलंय. तर हा जो लोभ आहे, हवं असणं म्हणजे लोभ. जे आपण एखादी नवीन वस्तू घेतली आणि कुणाला दाखवली, मित्राला वगैरे, त्याचा अभिप्राय मागितला तर तो छान आहे, इट्स गुड असं म्हणतात इंग्रजीमध्ये, इट इज गुड. पण आय लाईक इट म्हटलं तर ही ऍस्पायर्स टू हॅव इट. लाईक इट म्हटलं की मग ते मला हवंय असं झालं. तसं पंत महाराज मला हवे आहेत आणि म्हणून मी त्यांना प्रेमपूर्वक पत्र पाठवतोय की सुट्टीमध्ये माझ्याकडे आलात तर फार आनंद होईल. हा जो लोभ आहे पंत महाराजांच्यावरचा तो वाढावा, पण तो निष्काम असावा. मी येण्यामुळं तुला अमुक होईल, संसारात होईल किंवा अजून काय मिळेल किंवा काय जाईल, त्या तऱ्हेची कुठलीही कामना तू मनात धरू नकोस. कामना मनात धरणं म्हणजे संकल्प ठेवणं, अमुक एक व्हावं तमुक एक होऊ नये, ह्याला सकामता आहे. आणि कुठलाही संकल्प नाही अशा रीतीनं तरीही पंत महाराज हवेत, मला गुरु म्हणून, माझे गुरु आहेत म्हणून ते मला हवेत, ही जी आहे ही निष्कामता आहे. आणि त्याप्रमाणे मग गुरुद्वादशीचा उत्सव होऊ दे, मग सुट्ट्या लागतील शाळेला, मग मी तुझ्याकडे येईल असा बेत आहे. पण येणं माझं समर्थाच्या इच्छेवर अवलंबून आहे. मग सद्गुरु समर्थ असून, सद्गुरु म्हणून असून माझ्या इच्छेवरती काही नाही, समर्थाच्या इच्छेवरती पंत महाराज अवलंबून आहेत असं लिहितात. मग यशवंताला शंका यायला नको म्हणून
म्हणजे सद्गुरूच्या सर्व समर्थपणाबद्दल शंका यायला नको, म्हणून ते सांगतात की सर्व काही अंतर्बाह्य व्यवहार श्री दत्त महाराजांच्या परिपूर्ण चैतन्यानं चालतात, आणि हा सिद्धांत म्हणून सांगितलेला आहे. जन्म स्थिती मृती आधार तोच. आता इथं शब्द जो आहे तो जन्म स्थिती आणि मृती या तिन्ही गोष्टींचा एक शब्द बनवलेला आहे. जन्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे अंताच्या पर्यंत ती राहण्याची स्थिती, जी अवस्था ती स्थिती, आणि मृत्यू म्हणजे मृत होण्याची रीती किंवा गती. ह्या तिन्ही ज्या घडामोडी घडतात ह्या सगळ्यांना आधार सद्गुरूचं चैतन्यच आहे. आणि मग ह्या एवढ्या मोठ्या गोष्टींना जर तो आधार आहे तर बारीक सारीक गोष्टींना तो आधार असेल यात नवं आहे. तो आमचं सगळं जीवन म्हणजे आमच्या जन्मापासून मरणापर्यंतच सगळा जो व्यवहार आहे हा सगळा ह्या आधारावर चालतो, चैतन्याच्याच आधारावर चालतो, आणि ते चैतन्य सद्गुरू समर्थाचं आहे. एक क्षण देखील मानवांच्या स्वाधीन नाही. जीव सर्वथा परतंत्र हाही सिद्धांतच. नाही स्वाधीन काही तुझ्या रमसी संसारी शिवसी संसारी, तसंच नाही स्वातंत्र्य जीवासी तव इच्छा वर्तते, विश्वबाहू तुझिया सत्ते खेळते सूत्रधार तू. असं महाराज पदामधनही आपल्याला हाच सिद्धांत सांगतात. आणि जीवाच्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वानं घडवावं असं सामर्थ्य नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यानं विसंबून मी केलं असं म्हणण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी खरोखर नाही, हे पुन्हा पुन्हा सांगतात. आणि म्हणून अशात स्वतंत्रपणाचा अभिमान धरणं हेच जन्माला अनेक जन्मांच्या दुःखाला कारण होतं. सांगितलं की मीपणानं कोणतीही गोष्ट करणं हे संभवत नसताना तसं मी आहे तसा मी आहे असं समजणं हे तुमच्या कर्मांच्या फळांना तुम्हाला बांधील करणारं ठरतं, आणि म्हणून त्या अनेक जन्मांच्या दुःखांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. मी करता नव्हे असं जेव्हा तुम्ही समजाल, मी तुझ्या चरणाची धूळ आहे, कण आहे, तू जसं ठेवशील तसा मी राहीन असं म्हण की काय फरक पडतो? की कर्तेपणा न उरल्यामुळं त्या घडणाऱ्या कर्माचं फळाची जबाबदारी, फळभोगाची जबाबदारी जी आहे ती आपली राहत नाही. फक्त गंमत अशी आहे की हा जो मीपणा आहे हा मीपणा स्वतःला काढता येत नाही. आणि भक्तालापाचा उल्लेख अमृतनं केला, मला वाटलं होतं तो त्यातली काही 2-4 वाक्य आपल्याला सांगेल. गुरुचरण रजोहम हा सिद्धांत का? तर माझा मीपणा मला स्वतःला टाकता येत नाही. अहमवृत्ती पुढची सगळी साधनं आहेत. ही अहमवृत्ती नाहीस करणारं साधन घडत नाही, ते एकमेव अभेद स्थितीमध्येच घडतं. आणि अभेद स्थिती देण्याचं सामर्थ्य जे आहे ते फक्त सद्गुरूच आहे. आणि म्हणून मी तुझ्या चरणीचा दास अशा तऱ्हेनं किंवा गुरुचरण रजोहम हा सिद्धांत माझ्या ठिकाणी स्थिराबू दे अशी प्रार्थना भक्तालापामध्ये पंत महाराजांनी केली. की माझं अहमपण हे माझं मला काढता येत नाही, हे काढायला तूच समर्थ आहेस, आणि तुला जेव्हा काढायचं असेल तेव्हा काढ. तोपर्यंत ह्या मीपणाला तुझ्या चरणरजाचं रूप दे अशी भक्तांनी प्रार्थना. म्हणून गुरुचरण रजोहम अशा वृत्तीनं आपण राहायला पाहिजे, हे पंतांनी यशवंताला त्याच्या निमित्तानं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा गुरुचरण रजोहम हा संकल्प झाल्यानंतर मग हा अहम जो काही आहे, हा मीपणा जो आहे, हा मी समजा देहाला मी समजत असलो
तर तो देह कसाही राहिला तरी त्याची फिकीर नको, कारण आपण सद्गुरूच्या चरणी शरण गेलेले आहोत अशी भावना असेल आणि तर सद्गुरू आपला योग करायला समर्थ आहे. आपलं हिताहित आपल्यापेक्षा त्याला जास्त चांगलं कळतं. येण्याविषयी आपली इच्छा, येण्याविषयी म्हणजे पंत महाराज आपल्याला येण्याविषयीची यशवंताची इच्छा आणि त्याप्रमाणे घडणं ही समर्थाच्या चैतन्यावर अवलंबून आहे. म्हणजे समर्थ इच्छा असे जे 2 शब्द पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी लिहिले त्याचं स्पष्टीकरण पर्यंत दिलेलं आहे. सुवासना धरावी हे मी तिकडं यावं ही जी वासना तुझ्या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे चांगली गोष्ट आहे ही. कारण गुरुचा सहवास, गुरुचा बोध मिळणं, गुरुची संगती घडणं ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणून त्याला सुवासना म्हटलं, त्या इच्छेला सुवासना म्हटलं पंतांनी. सद्गुरूच्या ठिकाणी आपली भक्ती चांगली आहे. इथे आता यशवंताच्या भक्तीविषयीचा अभिप्राय आहे पंत महाराजांचा, तीच वाढवून निष्काम करावी. की मी सद्गुरूला बोलावलं, सद्गुरू आले, पण माझं हे काम केलं नाही असं नंतर त्यानं म्हणता कामा नये. कारण मग तुझ्या मीपणा घालवण्यासाठी सद्गुरू आहे, तर मीपणा तू जी काही कामना करशील ती सद्गुरूला कशी चालेल. तू निष्काम हो. सद्गुरूची भक्ती जी करतो आहेस त्याच्याशी एकरूप होण्याचा जो तुझा प्रयत्न चाललेला आहे, एकरूप तू आहेस अशा भावनेनं जे काही तू करतो आहे त्यामध्ये निष्कामता असणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्या सतत नामस्मरणी रत असावं. त्याच्यासाठी काय कर तर नामस्मरणामध्ये रत राहा हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा मला जन्म नको हे मागणं माग असं यशवंताला सांगून पत्र तिथे संपवलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी यावर ओके. बालचंद्र दादा तुम्ही जॉईन केलाय, तुम्ही बोलणार का या पत्रावर? मी ट्रेन मध्ये आहे प्रश्न विश्वनाथ, मी ट्रेन मध्ये ओके 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 नो प्रॉब्लेम. मला थोडा नेटवर्कचा इश्यू आहे पण मी ऐकतो आहे. काही हरकत नाही. आता आपण पुढच्या पत्र वाचनाकडे वळूया. आजचं जे पुढचं जे पत्र आहे ते पत्र क्रमांक 108 श्री प्रशांत पांडुरंग पाडगावकर आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करा. प्रशांत अनम्यूट करा. हॅलो हॅलो, येतोय आवाज येतो. आवाज येतोय? हो येतोय. श्री गुरुदेव दत्त. आज या ऑनलाईन पंतबोधपीठासाठी जमलेले सर्व गुरुवर्य, गुरुबंधू, गुरु भगिनी सर्वांना प्रेमाचा नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. हे पत्र वाचन सुरुवात करण्याआधी थोडं सद्गुरु स्तवन व्हावं यासाठी दिगंबर दासकृत पंत प्रेमामृत मधील पालखी प्रदक्षिणेचा 3रा विसावा त्याचं थोडं मी श्लोक घेतो. श्री गुरुदेव दत्त. मेघ श्याम तनु सुभव्य बरवी, गंभीर मुद्रा किती
ते कोमल शांत दांत करुणा सर्वाही भूता प्रती अद्वैतामृत दिव्य पाजुनी जना अज्ञान वारी तसे तो हा सद्गुरु दत्त करदळी पुरी पंत स्वरूपी वसे पंत स्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. माझे नाव प्रशांत पांडुरंग पाडगावकर, राहणार राजारामपुरी कोल्हापूर. अभ्यासक क्रमांक 24. आज आपल्या समोर श्रींचे पत्रे या पत्रातील 108 क्रमांकाचे बळवंत दंडवते यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन करणार आहे. तरी या पत्र वाचन भावार्थामध्ये वाचन करणार आहे, तरी सर्वांनी त्याचा प्रेमाचा स्वीकार करावा. श्री गुरुदेव दत्त. पत्र वाचन पहिला करतो. पत्र 108वे. हे पत्र 21 जानेवारी 1893 रोजी श्री पंतांनी लिहिलेलं आहे. पहिला पत्र वाचन करतो. तुमचे कार्ड पोहोचले. अशी पत्रे यावीत. इकडील मंडळी सर्व क्षेम आहेत. केव्हाही शांत राहावे. जे येईल ते आपले समजून असावे. मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. सहज विलासात सहजीच राहावे, म्हणजे सहजानंद प्राप्त सहजच आहे. दत्त. तर हे पत्र 3 ओळीचंच आहे, परंतु याचा मतितार्थ गर्भितार्थ खूप आहे. तर सुरुवातीला बळवंत दंडवते यांना हे लिहिलेलं 21 जानेवारी 1893 रोजी लिहिलेलं हे पत्र आहे. आणि असे दंडवते बंधू जे आहेत ते कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. आणि श्रींच्या पत्रामधील 190 जी पत्र आहेत, त्या पत्रांपैकी 5 पत्र ह्या बळवंत दंडवते व नारायण दंडवते या बंधूंना श्रीपंतांनी लिहिलेले आपल्याला आढळतात. तर बळवंत दंडवते यांचा आपण सुरुवातीला व्यक्तिपरिचय बघू. हे कोल्हापूर येथे राहत असून सद्गुरुपंत महाराजांचे हे अनुग्रह शिष्य होते. सद्गुरुपंत महाराजांचे पुण्यपावन चरण करवीरा म्हणजे कोल्हापूरला त्यांच्या जीवन लीलेत 3 वेळा लागले. म्हणजे पंत महाराज कोल्हापूरला 3 वेळा आले असं आपल्याला केशव दिवेकर कृत श्रीपंत गुरुचरित्रामध्ये आपल्याला आढळते. ते साल म्हणजे 1888, 1898 ते 99 आणि 1902 या सालामध्ये पंत महाराज करवीरामध्ये आले, कोल्हापुरात आले. तर त्यावेळी फक्त एक दाखला देतो. सद्गुरुपंत महाराज हे कोल्हापूरला आले याचा दाखला देताना श्रीपंतांचे सद्गुरुपंत महाराजांचे पट्टशिष्य रामानंद महाराज म्हणतात की करवीरी दत्त आला, महानंद झाला, दासा दावनी स्वस्वरूप वेणुपेरा गेला. सद्गुरु आत्मा पाहुनी तटस्थ झाल्या नजरा, अंतर्बाह्य प्रगटुनी ध्यास मला लागला. ध्यानी गुरुच्या राहूया, उपकार त्याचे आठवूया, देह राहिल्या तरी येतो तुमच्या भेटीला. रामानंद तुम्हा सांगतो, कर जोडून या तुम्हा विनंतो, भक्ती भाव धरुणी लागा सभ्य मार्गाला. तर सद्गुरुपंत महाराज ज्या वेळी कोल्हापूरला आले त्यावेळी बळवंत दंडवते हरी गोसावी यांच्या घरी ते राहणे खाणे मुक्कामास असत होते. तर पंत महाराज बळवंत दंडवते यांच्या घरी ज्यावेळी येत त्यावेळी त्यांचे जेवण खाण राहण्याची व्यवस्था या बळवंत दंडवते या शिष्यांकडे होती. आणि त्यामुळे सद्गुरूच्या सहवासामुळे त्यांचे बंधू त्यांच्या घरातील इतर मंडळी ही सद्गुरूच्या सान्निध्यात आली, सहवासात आलीत आणि तीही अनुग्रहित झालीत. त्याचबरोबर पंत महाराजांचे
प्रियतम शिष्य अण्णा अक्कोळकर यांचे आणि बळवंत दंडवते यांचे घराण्याचे सोयरीक संबंध असल्यामुळे पंत महाराज ज्या ज्यावेळी अक्कोळला जात त्यावेळी हे बळवंत दंडवते व नारायण दंडवते ही मंडळी तेथे अक्कोळला श्री सद्गुरु सेवेसाठी, सद्गुरु बोध लुटायसाठी, सद्गुरु सेवेचा ब्रह्मानंद आणि सद्गुरु बोधात चिंब होण्यासाठी, भजनानंद लुटण्यासाठी तेथे हजर राहत होती. सन 1898 साली पंत माऊली त्यावेळी अक्कोळ मुक्कामी होती त्यावेळी हे बळवंत दंडवते तेथे हजर होते. असे उल्लेख केशव दिवेकर कृत पंतचरित मराठी गद्य यामधील प्रकरण अध्याय क्रमांक 39 मधील कोल्हापूरच्या खेपा यामध्ये आढळून येते. आता ह्या पत्रामधील महत्वाचे शब्दार्थ. तर पंत महाराज काय म्हणतात, इकडील मंडळी सर्व क्षेम आहेत. तर क्षेम याचा अर्थ काय, खुशाल, ठीक, निवांत आहेत. दुसरा यातील आहे की सहज विलास हा एक शब्द आहे. तर सहज विलास म्हणजे काय, तर स्वरूपाचा सहज पुरण पावलेला प्रेम खेळ म्हणजे सहज विलास, किंवा सद्गुरु सहज घडणाऱ्या क्रियेत साक्षीरूपाने राहणे, सहज राहणे म्हणजे सहज विलास. त्यानंतर सहजानंद हा एक शब्द आहे. त्यामध्ये सहजानंद म्हणजे सहज अनुभवास मिळालेला आनंद, सहज प्राप्त झालेला आनंद म्हणजे सहजानंद. आता आपण त्याच्या भावार्थाकडे वळूया. तर महाराज काय म्हणतात की तुमचे पत्र मिळाले, अशी पत्रे यावीत. म्हणजे सद्गुरूला इथं काय म्हणायचंय की बाबा अशी पत्रे यावीत, म्हणजे महाराजांना काय म्हणायचंय की अशी समाधानकारक, अशी दत्तमान्य वर्तन असणारी, सद्गुरूला अभिप्रेत असणारी अशी पत्रे तुमची यावीत. याविषयी सद्गुरू आपले समाधान व्यक्त करतायत. तर इकडील मंडळी सर्व क्षेम आहेत. इकडील म्हणजे बेळगावकडील जी सगळी मंडळी आहेत, गुरुभक्त मंडळी आहेत, ती सर्व खुशाल आहेत, निवांत आहेत असं पंत महाराज म्हणतात. पुढे पंत महाराज म्हणतात की केव्हाही शांत राहावे. केव्हाही शांत राहावे या विषयी पण भरपूर येते. तरी संसारात येणारी सुखदुःखे ही माझी नसून ती प्रारब्धास्तव आहेत. त्या सुखदुःखाच्या पलीकडे साक्षी रूपाने असणारे चैतन्य स्वरूप म्हणजेच माझे स्वरूप आहे. तो मी आहे हा भाव सदैव राहिला तर शांती बिघडत नाही, वृत्ती स्थिर राहते. त्यामुळे केव्हाही शांत राहावे असं पंत महाराज म्हणत असावे. तर सद्गुरु पंत महाराज आपल्या पुष्प 8 पराग 118 मध्ये काय म्हणतात, तर संकटामध्ये शांती राखणे, गुरुप्रेम बाळगणे, श्रद्धा ठेवणे, गुरुभक्ती जपून धरणे हेच मोठे तप होय असं पंत महाराज म्हणतात. त्याचबरोबर शांतीविषयी बोध करताना श्री आपल्या 7व्या पुष्पातील 65व्या परागात म्हणतात, शांती हरवून घेणारा तो मर्द नव्हे, तो गांडू. केव्हाही काही हो, शांत अंतकरण कधी गढूळ व शुद्ध होऊ देऊ नये. शांत अंतर्वृत्तीस कधी फेर पडू देऊ नये, चलबिचल होऊ देऊ नये. आपण साक्षी रूपाने निराळे राहावे. सद्गुरु स्मरावा म्हणजे अखंड शांती ढळत नाही. आपला अवधूत सोटा हा शांती प्रेमाचा आहे. त्याने जग जिंकू. हा सोटा कधीही वरच असावा, खाली होऊ देऊ नये. शांती प्रेमा राखणे म्हणजे सोठा राखणे. पुढे सद्गुरू म्हणतात, सद्गुरू नामी धैर्य धरून शांती व प्रेम ही सर्व अवस्थात राखावी, तरच तो गुरुपुत्र. तर पंत महाराजांच्या हातातील जो बोध खडक आहे किंवा बोध सोटा आहे तो शांतीचा आहे. आणि याविषयी पंत महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून पंत महाराज म्हणतात की केव्हाही शांत राहावे. कारण गुरुपुत्र हा शांतीचा मेरुमणी शांतीचा मेरुमणी असतो. म्हणून पंत महाराज एक आपल्या शिष्याला आज्ञा करतात की केव्हाही शांत राहावे, जे येईल ते समजून राहावे. पुढे पंत महाराज काय म्हणतात, तर जे येईल ते समजून राहावे. या संसारामध्ये येणारी सुख दुःख म्हणजे एक अनुभवाची बाग आहे आणि त्यामध्ये गुरुप्रेम ठासून भरलेला आहे, ठासून उत्स्फूर्त भरलेला आहे. आणि त्या सुखामध्ये मिळणारा आनंद हा सद्गुरूचा प्रेम विलास आहे. त्याचबरोबर दुःखामध्ये आपल्याला सद्गुरू कसा राखतो, आपला योगक्षेमाचा भार कसा उचलतो, आपल्या दुःखाच्या पुढे तो कसा उभा राहतो आणि आपल्याला त्यातून कसे सहज पार करतो, त्या काळात घडणारे स्मरण
बोधरूपी अभय वचन, तो त्याची नाभी गर्जना, त्यामध्ये आपल्याला सद्गुरू कसा विलसतो, म्हणजे कसाही प्रसंग आला तरी सद्गुरू आपणास राखतो. म्हणजे सद्गुरू आपल्या सदैव सोबत आहे. म्हणजे जे आपले आहे, जे येईल ते आपले समजून राहावे. ज्या वेळी ज्या घटना घडतील, जे क्रिया घडतील या संसारामध्ये किंवा हे भासमान जगामध्ये, तर ते आपलेच आहे. जे येईल त्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या प्रसंगामध्ये बोध आहे, सद्गुरूचा प्रेमा आहे. त्यामुळे त्या सर्व क्रिया आपल्याच आहेत, असं पंत महाराज म्हणतात. मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. पुढे पंत महाराज सांगतात की मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. आपली गुरुपुत्राचे मुख्य कर्तव्य म्हणजे आपली त्रिसूत्री, सद्गुरु भक्ती, बंधू प्रीती आणि आत्मशांती. या 3 आधारावरच आपला अवधूत संप्रदाय उभारलेला आहे. तर आपल्या सद्गुरूने सांगितलेल्या 7व्या पुष्पातील पहिल्या परागातच याचा उल्लेख आहे. तर सद्गुरू तिथूनच सुरुवात करतो की बाबा सद्गुरू भक्ती राखली पाहिजे, बंधू प्रीती आणि आत्मशांती राखली पाहिजे. त्याविषयी सद्गुरू पंत महाराज म्हणतात की सद्गुरू भक्ती, बंधू प्रीती व आत्मशांती निश्चयपूर्वक न विसंबता राखाव्यात. तर पंत महाराज सद्गुरू भक्ती कशी राखावी याविषयी म्हणतात की सद्गुरूस आवडेल असे वर्तन ठेवावे. म्हणजे सद्गुरूला जसा अभिप्रेत आहे तसं आपलं वागणं पाहिजे. सद्गुरूस आवडेल त्याप्रमाणे देह व मन मागवणे ही सद्गुरू भक्ती होय. तर सद्गुरूला जसं आपलं अभिप्रेत आहे, सद्गुरूला जसं पाहिजे तसं आपण देह व मन त्याप्रमाणे आपण वागवलं पाहिजे. सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य प्रीती असणे. सद्गुरू तूच, तुझ्याशिवाय काही नाही, तू आणि तूच, हे अनन्य, हे अनन्य म्हणजे तुझ्याशिवाय काहीच नाही असे राहणे सद्गुरूच्या ठिकाणी ही सद्गुरू भक्ती होय. पुढे महाराज बंधुप्रीती राखण्याविषयी सांगतात. आपण ज्यांच्या योगे बांधलो गेलो आहोत किंवा आपले जे सहदोर अगर आप्त म्हणजे विश्व, त्यांच्यावर प्रीती राखणे, सर्वांवर बंधू प्रेम ठेवणे, अजात शत्रू होणे, निर्वैर भाव बाळगणे. तर आपण ज्यांच्या योगे बांधलेलो आहोत म्हणजे आपले जे गुरुबंधू आहेत, त्याचबरोबर विश्वातील सर्व जे प्राणी आहेत, म्हणजे जे आपले आप्त आहेत, त्यांच्यावर प्रीती ठेवणे, सर्वांवर बंधुप्रेम ठेवणे, म्हणजे सर्वांच्यावर बंधुप्रेम ठेवणे. आणि आपल्या खरोखरच संप्रदाय म्हणजे काय, तर पंत महाराज काय म्हणतात, प्रेमास्तव हा जन्म घेतला, बाणली खूण दत्ता. तर सद्गुरूंना काय म्हणायचं आहे की बाबा प्रेम भोगास्तव, दुसऱ्याला प्रेम देण्यासाठीच आपला जन्म आहे आणि त्या प्रेमानंदातच राहायचं आहे. म्हणून महाराज सांगतात की आपल्या बंधूंवर, आपल्या आप्तांवर, त्याचबरोबर विश्वामध्ये जे सर्व जे प्राणी आहेत, म्हणजे विश्वव्यापक जो सद्गुरू आहे त्याच्यावर आपण बंधुप्रीती ठेवणे. पंत महाराज पुढे सांगतात आत्मशांतीविषयी. काही हो, काही घडो, आपला त्याचा बाद नाही, आत्म्याला भीती नाही, अंतःकरण सदा निश्चय रूप, सावध व जागृत राखणे व आपण करता नव्हे हे अनुभवणे. तर महाराज काय म्हणतात, मगाशी आपल्याला केव्हाही शांत राहावे यामध्ये महाराजांनी सांगितलं की आपली शांती बिघडू देऊ नये. इथेही महाराज तोच उल्लेख करतात. काही हो, काही घडो, आपला त्याचा बाद नाही, आत्म्याला त्याची भीती नाही. म्हणजे हे जे व्यवहार घडतात त्याला ते शरीराशी निगडीत आहेत आणि त्याच्यापासून अलग असा आपलं आत्मस्वरूप आहे. त्याला कसली भीती नाही, त्याला त्याचा कसलाही बाद नाही, असं पंत महाराज सांगतात. तर पंत महाराज काय म्हणतात, अंतःकरण सदा निश्चय रूप, सावध व जागृत राखणे. अंतःकरण निश्चय रूप कधी होईल, तर सद्गुरूचा बोध जो आहे, जो बोध आहे तो आत्मसात केल्यानंतर आपलं अंतःकरण सदा निश्चय रूप आणि जागृत रूप राहील व आपण करता नव्हे हे आपल्याला अनुभवास येईल. त्याचबरोबर पंत महाराज आपल्या स्फुटलेख भाग 1 मधील म्हणजे 16 डिसेंबर 1884 साली लिहिलेल्या 69व्या लेखामध्ये पंत महाराज कर्तव्य हा जो लेख आहे, पंत महाराजांनी लेखांक लिहिला आहे, त्यामध्ये म्हणतात, सर्वत्र गुरुरूप म्हणा किंवा आत्मस्वरूप म्हणा, सर्वत्र सम पाहणारे, सर्वत्र मला पहा, म्हणजेच पश्चिमावेव सर्वत्रम संस्कृत मध्ये म्हणतात. किंवा एका ठिकाणी पंत महाराज म्हणतात, एला ठिकाणदल्ली नन हिड्डी, कन्नड भाषेत पंत महाराज म्हणतात. म्हणजे या तिन्हीचा अर्थ काय, सर्वत्र मला पहा, पश्चिमामेव सर्वत्र, किंवा एला ठिकाणदल्ली नन हिड्डी, म्हणजे
सर्वत्र मला पहा असं पंत महाराज म्हणतात. आणि हे जे अमृताच्या गुटिकेप्रमाणे म्हणजे सर्वत्र मला पहा हा जो बोध आहे, जे अमृताच्या गुटिकेप्रमाणे वचन पाळण्यात जी काय त्यांची वृत्ती, आनंद, अनुभव, ज्ञान ही खपतात ते सत्य गुरुपुत्र. तर पंत महाराज काय म्हणतात, सत्य गुरुपुत्राची व्याख्या इथं पंत महाराज करतात. जे सर्वत्र मला पहा या हे वचन पाळण्यातच ज्यांची वृत्ती, आनंद आणि अनुभव, ज्ञान हे सर्व त्याच्या चरणी अर्पण करतात आणि सर्वत्र सद्गुरु स्वरूप पाहतात ते सत्य गुरुपुत्र असं महाराज म्हणतात. तर पुढे महाराज म्हणतात की सहज विलासात सहजी राहावे म्हणजे सहजानंद सहजच आहे. आता सहज घडणाऱ्या क्रियेत साक्षी रूपाने सहज राहणे. आता ह्यामध्ये सहज याची आपण थोडी फोड करून घेऊया. तर सहज याचा अर्थ सह आणि ज. सह म्हणजे तर काय, संगे किंवा बरोबर, आणि ज म्हणजे जन्म घेणे म्हणजे त्याच्या संगे आपला जन्म झालेला आहे असं म्हणतात. म्हणजे सद्गुरू व शिष्य हे दोन्ही प्रेम भोगार्थ जरी भिन्न असले तरी दोहोंची स्वरूपे मात्र एकच आहेत आणि ती सर्व व्यापक आहेत. आपला जन्म त्याच्यासह म्हणजे त्याच्या बरोबर झालेला आहे. म्हणजे आपला जन्म जो आहे तो सद्गुरूच्या आत्मस्वरूप जे आहे त्याच्याबरोबरच आपण जन्मलेलो आहोत. तोच मी आहे असा भाव. तर महाराजांना इथं काय म्हणायचं आहे की या संसारात घडणाऱ्या सहज चिदविलास जो म्हणजे महाराजांना इथं काय म्हणायचं आहे की आत्मस्वरूपी रमणार असणाऱ्या चैतन्याबरोबर त्याच्या सवे आम्ही जन्म घेतला आणि या संसारात घडणाऱ्या क्रियेत तो सहजच चिदविलास प्रगट करत असतो. त्यामुळे या विश्वामध्ये घडणाऱ्या सर्व क्रिया ही सहजच होत असतात. या सहज विलासाचा दाखला देताना सद्गुरुपंत महाराज आपल्या दत्त प्रेम लहरी पद क्रमांक 2015 ध्रुवपदात म्हणतात, सहज विलास जाणून विश्व हे झालो मी अवधूत राहतो सदा निश्चिंत. तर पंत महाराज या ठिकाणी काय म्हणतात की जग हे दत्तप्रभूचा स्वाभाविक विलास आहे. म्हणजे स्वरूपाचा सहज पुरण पावलेला असा प्रेम खेळ आहे. हा आत्मविलास अथवा चिदविलास जसे सुवर्णाचे अलंकार पाण्याच्या लहरी एक रूप असतात. म्हणजे एका ठिकाणी पंत महाराज हे पण म्हणतात की पण एके ठिकाणी गुरुराज केवळ आनंदधाम हे पंत महाराजांचं जे पद आहे त्या पदामध्ये पण म्हणतात की जेवी अलंकारी हेम हेम. म्हणजे जसं अलंकारामध्ये पूर्ण सोनं जसं भरलेलं असते, सोन्याचा अलंकार जो आहे तो अलंकारामध्ये फक्त सुवर्ण आणि सुवर्ण भरलेलं असतं. त्याप्रमाणे सुवर्णाचे अलंकार पाण्याच्या लहरी, पाण्यामध्ये एखादा आपण खडा किंवा हे टाकलं तर त्या पाण्याच्या लहरी उठून त्या पाण्यामध्येच विलीन होतात. तसा हा सद्गुरूचा सहज पुरण पावलेला असा प्रेम खेळ म्हणजे सहज विलास आहे असं पंत महाराज या ठिकाणी दाखला देतात. आता आपण सहजानंद या महावाक्याचा आपण विचार करू. तर सहजानंद हा शब्द म्हणजे काय, तर सहज मिळालेला आनंद किंवा सहज पुरण पावलेला आनंद म्हणजे सहजानंद. आणि सद्गुरूच्या या वाङ्मयात किंवा प्रेमलहरीमध्ये सहजानंद हा शब्द भरपूर वेळा आपणास पाहण्यास मिळतो. तर पंत महाराज आपल्या प्रेमलहरीमध्ये सहजानंद सहज पुरवितो दत्त भजनी नाचे, दत्त गुरु हा तुम्हा मिळाला धन्य भाग्य तुमचे, पद क्रमांक 1201 मध्येही त्याचा उल्लेख आहे. तर सहजानंद सहज पुरवितो म्हणजे सहज स्फुरण पावलेला आनंद सहजच आपल्याला प्राप्त होतो असं पंत महाराज म्हणतात. त्यानंतर सहजानंद स्थिती आमची न गणू कदा तुम्हा हे पद क्रमांक 1167 मध्ये म्हणतात. सहजानंद मज मिळाला सद्गुरु भजनी पद क्रमांक 1431. सहजानंद सहज समाधी भोगवितो मी सहज हे 2582 ह्या पदामध्ये म्हणतात. सहजानंद सहज भोगिता दत्तावधूत प्रेम उदेले, दत्तावधूत चरण धरिले स्वानंदी मन तेची रमले हे 1102 ह्या क्रमांकाच्या पदामध्ये म्हणतात. अशी असंख्य पदे आपण सहजानंदाविषयी बोलतो. आपल्या 10व्या नियमामध्ये पण पंत महाराज काय म्हणतात, सहजानंद
याविषयी सावधगिरीने समर्थ वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे. तर या सहजानंदाची फोड करताना आपल्याला एक लक्षात येईल की सहज मिळणारा आनंद होय. आणि तो अर्थ जरी आपला वरवरचा असला तरी सहज हा शब्दाविषयी श्रीपंत महाराज आपल्या बोधानंद गुटिकेमध्ये अनामस्य नामक ज्ञानयोग या लेखामध्ये जीवनमुक्तीची सहज अवस्था हा जो पंत महाराजांनी लेख लिहिलेला आहे त्यामध्ये अनामस्य ज्ञानयोग मधील जीवनमुक्तीची सहज अवस्था हा जो शीर्षक असणारा मुद्दा लिहिला आहे त्यामध्ये त्या उदाहरणात सहित त्याचं स्पष्टीकरण देतात. तर पंत महाराज काय म्हणतात की निद्रेस्ताच्या हातातील चेंडू जसा आपोआप खाली पडतो त्याप्रमाणे सहज अवस्था म्हणजे झोपी गेलेला एखादा माणूस आहे आणि त्याच्या हातामध्ये जो चेंडू आहे तो सहज खाली पडतो त्याप्रमाणे ही सहज अवस्था आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थेप्रमाणे तो नसून ती सहज अवस्था नसून किंवा तुर्यातीत अवस्थेच्या अत्यंत दूर अशी सहज अवस्था म्हणविते. अमुक अवस्था दाखवण्यास आधार नसल्यामुळे सहज हे नाव संज्ञार्थ दिलेले आहे. तर पंत महाराज काय म्हणतात की बाबा ते जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थेप्रमाणे सुद्धा त्या सहजानंद अवस्थेचं वर्णन करता येत नाही किंवा तुर्यातीत अवस्थेत ही जो सद्गुरूचे आपल्याला दर्शन घडते किंवा सद्गुरू विलसतो त्या तुर्यातीत अवस्थेच्या अत्यंत दूर अशी असणारी सहज अवस्था आहे. आणि अमुक अशी अवस्था असा दाखवण्यास त्याचा आधार नाही नसल्यामुळे सहज हे नाव संज्ञार्थ दिलं आहे. तर हा सहजानंद अनुभवण्याचा आहे. तर सहजानंद अनुभवण्याचा असल्यामुळे तर त्यामुळे त्याला आधार नसल्यामुळे पंत महाराज म्हणतात की सहज हे नाव संज्ञार्थ झालेलं आहे. म्हणजे पंत महाराजांनी इथं काय सांगायचं आहे की स्वरूपाचा सहज स्फुरण पावलेला जो प्रेम खेळ आहे सहज विलास आहे त्यामध्ये सहज राहिल्यानंतर सहजानंद प्राप्त होत असतो, सहज आनंद प्राप्त होत असतो आणि तो अनुभवण्यास मिळतो असं पंत महाराज बळवंत दंडवते यांना सांगतात. तर हे पत्र जरी छोटं असलं तरी ह्यातून भरपूर मतितार्थ आहे. तरी छोटीशी सांगण्याची सेवा तुम्ही दिलात आणि सांगण्याचं थोडस धाडस पंत कृपेनं झालं आणि त्याबद्दल धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद प्रशांत दादा, खूप छान पत्राचं विवेचन केलं. पंतवाङ्मयाचे इतर संदर्भ खूप छान दिलेत, खूप छान. आता मी आबांना बाळासाहेब कसाळे यांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. पत्र क्रमांक 108 बळवंत दंडवते कोल्हापूर यांना लिहिलेलं पत्र. प्रशांत पडगावकरांनी सादर केलं. पत्र छोटा असूनही बरेचसे संदर्भ दिले त्यांनी. अभ्यासू वृत्ती दिसते. तुमचे कार्ड पोचले अशी पत्रे यावीत. म्हणजे कुशलतेचं तुमचं पत्र आलेलं आहे, पोचलेलं आहे, त्याप्रमाणे अशीच पत्रे यावीत. इकडील सर्व मंडळी क्षेम आहेत. केव्हाही शांत राहावे. जे येईल ते आपलेच समजून असावे. केव्हाही शांत राहावे. जे येईल ते आपलेच समजून असावे. कारण जे येतंय, जे होतंय ते भगवंताचीच इच्छेनं होतंय आणि ते अगोदरच ठरलेलं आहे. किंवा मुद्दाम कुणी आणलं, शत्रुमित्र भावानं काय आलं असंही काही नाही. जे होतंय ते अगोदरच ठरलेलं आहे. म्हणून एका पदामध्ये महाराज असे म्हणतात की आले ते जाईल सत्य, होई निश्चिंत गुरुपुत्रा. जे आलेलं आहे, जे सुख पण आलेलं आहे तेही जाणार आहे, दुःख पण आलंय ते पण जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चिद्विलासामध्ये घडतात त्या सहजच आहेत. सुखदुःख हे धर्म मनाचे रूप तुझे शांत. तुझं जे रूप आहे ते शांत आहे, ते निज शांत आहे, ते आत्मस्वरूपी आहे आणि तेच तू आहेस.
तर ते ओळखून सद्गुरु कृपेनं ते ओळखून तू शांत राहा. केव्हाही शांत राहावे. जे जे येईल ते आपले समजावं. काही होऊ देत मग. प्रसंग सुखाचा असू दे, दुःखाचा असू देत किंवा अन्य कुठल्या अडीअडचणीचा असू देत, आनंदाचा असू देत. ते सगळं आपलं समजून आपण त्या ठिकाणी स्थिर असावं, शांत असावं. मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. आता प्रशांतनं सद्गुरु भक्ती, बंधुप्रीती आणि आत्मशांती हे आपलं मुख्य कर्तव्य म्हणून सांगितलं. छान समजावून सांगितलं त्यांनी. सद्गुरु भक्ती, बंधुप्रीती, आत्मशांती ही आपली पाहिजे. हे एक पायऱ्या आहेत त्याच्या. सद्गुरु भक्ती असल्याशिवाय बंधुप्रीती येणार नाही. बंधुप्रीती केल्याशिवाय आत्मशांती होणार नाही. त्रिसूत्री आहे पंतांनी सांगितलेली. त्याचबरोबर आपले 10 नियम आहेत. 10 नियमांच्या प्रती पण आपली जबाबदारी आहे. आपलं कर्तव्य आहे. सामाजिक नीतीविरुद्ध आचार कदापि करू नये. कोणाची भक्ती खंडू नये. सगुण निर्गुण ऐक्य भावाने भजनक्रम चाला. शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे. 10वा नियम आहे. अशा प्रकारे हे जे नियम घालून दिलेत, ही आपली वृत्ती स्थिर राहावी. उच्छृंखल वृत्तीला मर्यादा म्हणून हे जे पंतांनी जे नियम काढलेत, याच्यामुळे समाज सुखी होतो. आपल्याला पण शांतता लाभते. म्हणून ते सुद्धा आपलं कर्तव्यच आहे आणि ते आपलं कर्तव्य आपण बजावत गेलं पाहिजे. त्याचबरोबर प्रेमतरंगमध्ये पंत महाराज म्हणतात की मुख्यत्वे करून या जन्मात आपण कोण आणि देव कोण हे समजून याचा विचार करून मुक्त व्हावे, एवढाच इथं संकल्प आहे. हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपल्याला नरदेह मिळाला. नरदेह मिळाल्यानंतर नरदेहाचं कर्तव्य काय? नरदेह कशासाठी दिला? विषयभोग पशुदेही घडतो. मग नरदेहमध्ये देण्यामध्ये पाठीमाग हेतू काय भगवंताचा? त्या नियंत्याचा हेतू काय? तर आपण आपल्याला ही मिळालेली संधी आहे की आपण ह्या जन्मात पार होऊन जन्मजन्माच्या पलीकडे जावं, जन्म मरणाच्या पलीकडे जावं, आपलं जीवाचं भगवंताशी ऐक्य करून घ्यावं, हा हेतू आहे. आणि हे सुद्धा एक कर्तव्य आहे आपलं. आणि अशा रीतीने मग सहज विलासात सहजीच राहावे. मुख्य कर्तव्य कधी विसरू नये. सहज विलासात सहज राहावे. हा भगवंताचा सहज विलास आहे. मुद्दाम केलेलं नाही. कृत्रिमता त्याच्यात अजिबात नाहीये. किंचित सुद्धा कृत्रिमता नाही. त्याचा हा जो सहज विलास चालू आहे त्याच्यात सहजीच राहावं आपण. आपण त्याच्यामध्ये पण सहज राहावं. सहजचा अर्थ सांगितला त्यांनी सांगितलं. सह त्याच्याबरोबर जन्म म्हणजे हा सहजच आहे. भगवंताचा सहजीवनच आहे आपलं हे. म्हणजेच सहजानंद प्राप्त सहजच आहे. आणि मग त्याच्यामध्ये बोलले अशा सहज विलासात सहजीच राहिले की आपल्याला सहजानंद मिळतो आणि तोही सहज आहे. छान. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. प्रशांतनं खूप परिश्रमपूर्वक या छोट्या पत्राचा गाभा उलगडून दाखवला. आबांनीही त्याच्यावरती छान टिप्पणी. ह्या छोट्याशा पत्रामध्ये बरंच काही महाराज आपल्याला सांगतात. एक तर शांत राहावं, दुसरं कर्तव्य करावं आणि तिसरं म्हणजे सहजानंदात राहावं. सहज विलासामध्ये सहजानंदात राहावं. आणि प्रशांतनं 10व्याची चांगली आठवण करून दिली की समर्थ वचनांचा घडी पदरी घेत, अनुभव घडी घडी पदरी घेत, शांत चित्तांती सहजानंदात रमत राहावं. आणि मुख्य कर्तव्य आपलं विसरू नये आणि शांतपणा. शांतपणा कधी अनुभवतो माणूस? जेव्हा काही गडबड नसेल तेव्हा शांत असं म्हणतो. गडबड कशाची? तर वृत्तींची गडबड. मी, मला, माझं, असं व्हावं, तसं होऊ नये इत्यादी सगळ्या गोष्टी जेव्हा शांत होतात, थांबतात, तेव्हा आपण शांती अनुभव करतो.
केव्हाही शांत राहावे, म्हणजे वृत्तीची गडबड होऊ देऊ नये. म्हणजे मग वृत्ती कुठून येते, म्हणून वृत्ती तळी निमग्न होऊ नये समरस सुख पहा, पंत महाराज सांगतात आपल्याला. किंवा शोधी तुझा निज ठाव भिन्न मुळी नाही, शांतते गुरुभवनी आनंद भक्ता जनी विजनी. त्यानंतर ओम शांती शांती शांती. म्हणजे सगळं जे आहे, सगळं जे काही आहे मुळात शांत स्वरूपच आहे. या मूळच्या रूपामध्ये तू एकरूप होऊन जा, केव्हाही शांत राहावे. तुझं मूळ जे आहे त्या मुळामध्ये, त्या मुळाचा शोध घे आणि त्या मुळाशी एकरूप होऊन राहा. मग पुढचं आहे ते मुख्य कर्तव्य. कर्तव्य ही करण्याजोगी गोष्ट. हे मला केलं पाहिजे असं जे जे आहे ते म्हणजे कर्तव्य. यज्ञ किमपि कर्तव्यांचे न सतत्वविद असं उपनिषद वाक्य आहे. पंत महाराजांनी ते परांगामध्ये एका उद्धृत केलेलं आहे. जर गुरुला शरण जाऊन शिष्याला जर कर्तव्य उरलं तर हा गुरु गुरु नव्हे आणि हा शिष्य शिष्य नव्हे. गुरुला शरण गेला आणि जर कर्तव्य उरलं तर ह्याचा एक तर अर्थ असा होतो की ह्याच्या ठिकाणी मी पण उरलो, शिष्याच्या ठिकाणी. म्हणजे मुख्य कर्तव्य काय आहे तर कर्तव्य उरू न देणं हे कर्तव्य आहे. मी पण उरू द्यायचं नाही. सद्गुरूला जो तनु मन सर्वस्वानं शरण गेला त्याचं कर्तव्य सरलं. आता हा कर्तव्य शब्द पंत महाराज अनेक ठिकाणी अनेक संदर्भांमध्ये वापरतात. 32वं पत्र आहे, 55वं पत्र आहे, 66वं पत्र आहे. या तिन्ही ठिकाणी हे कर्तव्य कर्म आहे अशा तऱ्हेनं पंत महाराज आपल्याला सांगतात. किंवा आबांनी सुद्धा आपल्याला छान कर्तव्य म्हणजे काय सांगितलं. करण्याजोगं जी गोष्ट आहे, करण्याजोगी जी गोष्ट आहे ते कर्तव्य. तर मला कर्तव्य काय आहे तर माझं मी पणच मला शोधायचं आहे, त्याचा मला ठाव घ्यायचा आहे. तो मला सद्गुरु कृपेशिवाय मिळणार नाही. सद्गुरूला शरण जाणं आणि त्याची कृपा संपादन करणं आणि त्याची कृपा संपादन केल्यानंतर सद्गुरु आज्ञेप्रमाणे राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पंत महाराज आपल्याला छान सांगतात. प्रशांतही सांगितलं. गुरुभक्ती, बंधुप्रीती आणि निजशांती या 3 गोष्टी सूत्रानं न विसंबता राखाव्यात. ह्या 3 गोष्टी राखल्या म्हणजे हे कर्तव्य आपोआप साधल्यासारखं होत. आता सहज आनंद. आनंद कधी होतो माणसाला त्याची वृत्ती जेव्हा स्थिर होते, दुसरं काहीही जेव्हा सुचत नाही त्यावेळेला माणसाला आनंद होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे वृत्ती तळी निमग्न होऊन समर सुख पहा. वृत्तीचा तळ जो आहे हा मूळ आनंद रूप आहे. कारण निर्गुणाचा सगुण जो झाला सद्गुरु तो मुळी आनंद भोगासाठी झाला. एकाकी न रमते म्हणून योग्य भोगता राहिला. आनंद रूप मी परी नसे मजला. आणि सद्गुरूचा स्वभावच मुळी आनंदमय आहे. तोच सत्य आहे, तोच ज्ञान आहे, तोच आनंद आहे. आणि असा जो तो सहज आनंद आहे. कारण का तर तिथं सहज शब्द जो वापरलेला आहे तो म्हणजे ज्यानं प्रशांत बाळबोधानंद कुठे घेतला उतारा देऊन आपल्याला सांगितलं. सहज ही संज्ञार्थ वापरलेली संज्ञा आहे. त्याला काही एक असं म्हणता येत नाही. असं जे काही ते सहज. सहज ही व्याकरणशास्त्रदृष्ट्या केलेली फोडही बरोबर आहे की सह म्हणजे बरोबर आणि हे जन्म घेतले जातात. पण म्हणजे कसं तर उपजत ज्या काही कृत्रिमपणा नाही, अकृत्रिम असं जे सहज. मग असा आनंद कधी होतो, कृत्रिम आनंद कधी होतो
तर विषय भोगामधनं जो आनंद होतो की ज्या वेळेला विषय भोग घेत असताना काळ वृत्ती स्थिर होते त्यावेळेला जो आनंदाचा अनुभव होतो तो सगळा कृत्रिम आनंद आहे. आणि हा कृत्रिम आनंद भोगण्यासाठी म्हणून धर्म अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ झटतात. तर परमार्थ हा जो पाचवा म्हणजे चौथा जो पुरुषार्थ आहे परमार्थ हा तो मात्र सहजानंद देण्यासाठी तो निवृत्तीनच मिळतो. निवृत्ती म्हणजे वृत्तीचं मूळ शोधत शोधत नाहीसं होणं आणि मी पणच उरलं नाही की मूळ त्या आनंद रूप अशा आनंद रूपाशी समरसून जाणं हा सहजानंद तो. आणि 10व्या नियमामध्ये फार शेवटी आपल्याला काय सांगितलं की सहजानंदात रमत असावे. तोच भाग या पत्रामध्ये 108व्या पंत महाराज आपल्याला सांगतात. आणि तो सहजानंद कधी मिळेल? सहज अशा सद्गुरूच्या स्वरूपामध्ये सहज विलासात हा सगळा जगाचा खेळ जो चाललेला आहे हा सद्गुरूचा विलास आहे. सद्गुरू कसा आहे तर तो सहज आहे. त्याच्या ठिकाणी कृत्रिमता काही नाही. कर्तेपणाचा अभाव आहे. पूर्णपणानं अभाव आहे. आणि सद्गुरूच्या कर्तेपणाचा जो अभाव आहे सद्गुरूच्या ठिकाणचा तो आपल्या ठिकाणी कर्तेपणाचा अभाव कधी तर आपल्या ठिकाणी मी ही जी मूळची भावना उठते ही जेव्हा लीन होईल सद्गुरु रूपामध्ये की सद्गुरु तूच सर्व काही व्यापून आहेस पश्य सर्वत्र मामेकम हा जो बोध आहे हा आपल्यात ठसला म्हणजे आपल्याला झालं. श्री गुरुदेव दत्त. छान छान. धन्यवाद सुजादा. आता मी लता आत्यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही पत्रांवर मार्गदर्शन करावं. पत्र क्रमांक 80 आणि पत्र क्रमांक 108. लता ते अनम्यूट करा. अनम्यूट करा. लता त्यांशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. कोणी अजून या पत्रावर बोलणार आहे का? पत्र क्रमांक 108 वर त्यांनी कृपया अनम्यूट करावे. बर. मग बाकी सगळे बोलले का? अभिजित बोलला? हो. अभिजित दादा नाही आहेत आता. त्यांना जस्ट एक कॉल आला त्यामुळे ते नाही. बर. आजचं 180वं पत्र अमृतनी सांगितलं आणि प्रशांतने 108 पत्र सांगितलं. दोघांनी पत्र खूप छान सादर केली, व्यवस्थित अभ्यास केला आणि
प्रशांतचं तर मी पहिल्यांदाच ऐकलं, अमृतचं आधी ऐकलं होतं, पण प्रशांतचं ऐकलं. खूपच छान त्यांनी सुरुवातच सुरेल केली. मेघश्याम तनू सुभवे बरवी सांगून खूप सुरुवात छान केली. रामानंद महाराजांचा अभंग सांगून हे केलं. दंडवते आणि अण्णा अक्कोळकर यांचं नातं सांगितलं. खूप छान सगळे सर्वत्र पूर्ण परिपूर्ण अभ्यास केला आणि प्रशांतनी छान संदर्भ देत सादरीकरण केलं. 3-4च ओळीचं पत्र पण एवढं छान सादर केलं. आता त्या दोघांनाही सांगणं की 3-4 ओळीचं असलं तरी सुद्धा काही सिद्धांत आहेत आणि काही अभयवचन आहेत. तर ती त्यांनी आपल्या सादरीकरणात सांगावीत किंवा जेव्हा लिखाण सादर करतील तेव्हा ते कुठली अभयवचन आहेत, कुठले सिद्धांत आहेत, काय आज्ञा आहेत, तर ह्या सगळ्या त्यांनी सांगाव्यात. ही थोडी त्यांना सूचना करते. दुसरं त्यांनी सहज याचा अर्थ छान सांगितला. बोधानंद गुट्टिकेचा काही घेतला. नियम सांगितले. त्यामुळे सगळं परिपूर्ण असा प्रशांतचा अभ्यास वाटला आणि झालाच म्हणजे. म्हणून प्रशांतला आणि सगळ्याच मुलांना जे काही सादर करतायत त्यांना एक सांगायचं आहे मला, की आता तुम्ही एक अशी व्याख्यान मला सुरू करा पंतबोधावरती. पंत महाराजांचं चरित्र सांगा आणि मग एक व्याख्यान मला घ्या. कोल्हापुरात मंडळी बरीच आहेत हे करणारी, तर तसं करा. आपल्या संध्याताई पुजारी पण तुम्हाला साथ देतील त्याला. तर अशी एक व्याख्यान मला छान सादर करा. खूप छान बोललास रे प्रशांत, खूप छान बोललास. आणि नेहमीप्रमाणे आबा आणि बबननी 2 पदं छान म्हटली पहिली आणि त्यानंतर सुधीर वैद्य आणि आबांनी मार्गदर्शनही चांगलं केलं. आज मार्गदर्शनाला जरा कमी मंडळी भेटली मला असं वाटतं. आणखीन थोडं जर नेहमीप्रमाणे असते तर बरं झालं असतं. आता ह्या पत्रातलं 108वं पत्र जे आहे, केव्हाही शांत राहावे आणि त्यालाच अनुसरून त्याचं पुढचं वाक्य आहे म्हणजे सहजानंद सहज प्राप्त होतो. तेव्हा शांत राहणं हे मुख्य. आणि शांत केव्हा राहावं? जेव्हा आपली वृत्ती स्थिर असते तेव्हा शांत राहणं तर शक्यच आहे. पण जेव्हा वृत्ती अस्थिर असते तेव्हा सुद्धा पंतबोध आठवून शांत राहणं हे महत्वाचं असतं. हो का नाही? तर त्यामुळे कुठल्याही अवस्थेमध्ये काही जरी झालं तरी सुद्धा सद्गुरू आपल्याशी आपल्या पाठीशी आहे. पंतबोध आपल्या पाठीशी आहे. त्याचा प्रेम हा आपल्या पाठीशी आहे. हे सांगून हे आपण समजून नेहमी शांत राहावं. कारण वृत्ती तर कायम अस्थिर असते. तेव्हा त्या अस्थिर वृत्तीला लगाम घालण्यासाठी म्हणून शांत राहणं म्हणजे 10वा नियम सांगितलास तू, तर त्या 10व्या नियमाप्रमाणे नेहमी सहजानंदात राहावं. खूप छान अगदीच छान उत्कृष्ट मार्गदर्शन केलंस प्रशांत. अभ्यासही छान केलास. छान वाटलं. हां, आशीर्वाद. सगळ्यांना आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त. आता पद म्हणा धन्यवाद. एखादं. हो. धन्यवाद त्या. आता आरती म्हणतायत प्रशांत. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता आरतीने करतोय, तर ते आरती म्हणतायत. प्रशांत. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु पंत महाराजांनी सर्वत्र मला पहा या पदामध्ये जे अनुसरून आलं त्याप्रमाणे आज आरती घेण्याचा एक तर आरती पद क्रमांक आहे 2696. सर्वाठाई दत्त माझा कवना ओवाळू. श्री गुरुदेव दत्त. सर्वाठाई दत्त माझा, सर्वाठाई दत्त माझा कवना ओवाळू. ओवाळू कवना ओवाळू. अंतर्बाह्य दत्त भरला, अंतर्बाह्य दत्त भरला. तोची दयाळू दयाळू, तोची दयाळू दयाळू कवना ओवाळू. ओवाळू कवना ओवाळू. नाही आरती
केली आरती नाही आरती केली आरती स्वयं ज्योती पाजळू पाजळू स्वयं ज्योती पाजळू पाजळू कवणावो वाळू ओ वाळू कवणावो वाळू भेदची नाही भक्ती कैची भेदची नाही भक्ती कैची परब्रह्म केवळू केवळू परब्रह्म केवळू केवळू कवणावो वाळू ओ वाळू कवणावो वाळू दत्तावधूत प्रेम स्वरूप 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 नित्य हृदयी कवळू कवळू नित्य हृदयी कवळू कवळू कवणावो वाळू ओ वाळू कवणावो वाळू सर्वाठाई दत्त माझा सर्वाठाई दत्त माझा कवणावो वाळू ओ वाळू कवणावो वाळू ओ वाळू कवणावो वाळू श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवायचा जप घ्या 11 वेळा. प्रशांत. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. 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 श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद प्रशांत. आजच्या अशा रीतीने आपण आजचा पत्रवाचनाचा कार्यक्रम समारोप करूया आणि उद्या सर्वांनी पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव दत्त. प्रशांत अभिनंदन. जय दत्त. छान सुरेख प्रशांत अभिनंदन.